हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त कथामालेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या कथामालेतली 61वी कथा श्री गिरिजा देवी यांची आपण ऐकतोय. त्याचा आता आपण दुसरा भाग ऐकूया. गिरिजा देवी आपला भाव नेहमी गुप्त राखू इच्छित असत. पण प्रभू ज्या भक्ताची भक्ती किंवा थोरपणा प्रकट करू इच्छितो, तो त्याला प्रकट केल्याशिवाय राहत नाही. या गिरिजा देवी ह्या जमीनदार घराण्यातल्या असल्यामुळं त्यांना हुक्का पिण्याची सवय होती. आणि इथे जरी त्या वृंदावनमध्ये राहायला आलेल्या असल्या, तरीसुद्धा त्यांचं राहणं हे एका सामान्य संसारी स्त्रीप्रमाणे, म्हणजे कपडे लत्ते किंवा दागदागिने अशा पद्धतीचं होतं. त्यांनी काही संन्यास घेतलेला नव्हता. शिवाय त्यांच्याकडे अनेक महात्मा, साधू हे भगवत चर्चेसाठी येत असत आणि त्यांच्याशी त्या या श्रीकृष्णाच्या भक्तीबद्दल बोलत असत. या सर्वामुळे लोक त्यांच्या संबंधात निरनिराळ्या शंका घेत असत. वास्तविक आता गिरिजा देवी ह्या वयाने तशा मोठ्या होत्या, पण बोलणारे लोक हे बोलतच असतात. श्री राधारमण यांच्याच सेवेमध्ये असलेले एक सेवाईत गोस्वामी श्री रमाकांतजी यांच्या मनामध्ये सुद्धा याच सर्व कारणांमुळे गिरिजा देवींबद्दल अश्रद्धा होती. त्यांच्या मनात श्रद्धा असो किंवा अश्रद्धा, गिरिजा देवींना त्याचं काही देणं घेणं नव्हतं. त्यांना ते माहीतही नव्हतं. पण राधारमणजींना सगळं कळतं ना, आणि त्यांना काही हे आवडलं नाही. त्यामुळे त्यांची थोरवी त्यांना कळण्यासाठी एक लीला श्रीजींनी केली, म्हणजे राधाराणीने केली. एकदा ह्या राधारमणजीच्या मंदिरामधील सेवेची पाळी श्री रमाकांत गोस्वामी यांची होती. काही कारणामुळे, काही कामामुळे त्यांना मथुरेला जावं लागणार होतं. म्हणून मंदिरातील सेवा कार्य दुसऱ्या एका गोस्वामींच्या वरती सोपवून ते मथुरेला गेले. मथुरेहून काम आटपून येता येता त्यांना रात्रीचे 12 वाजले. आल्यावर त्यांनी पाहिलं की गिरिजा देवी आणि अन्य काही गोस्वामीगण हे त्यांच्या येण्याची वाट पाहत दारात, त्यांच्या घराच्या दाराच्या तिथे बसलेले आहेत. त्यांना पाहताच गोस्वामीगण सगळे म्हणाले की आज तुमच्या या मंदिरातील सेवेमध्ये एक त्रुटी राहून गेली. त्यावेळेला हे रमाकांत गोस्वामी म्हणाले, कसली त्रुटी राहिली? श्रीजींच्या सेवेमध्ये झोपण्याच्या वेळेला पाण्याचा करूआ तुम्ही ठेवला गेलेला नाहीये. त्यावरती रमाकांत गोस्वामी म्हणाले, काय? असं तर खरं झालं नाही पाहिजे, पण तुम्हाला कसं कळलं? तेव्हा एका गोस्वामीजींनी या गिरिजा देवींच्याकडे बोट दाखवत म्हटलं, की राधाराणीने म्हणजे श्रीजीने या बेबीजींना येऊन त्या गोष्टीची तक्रार सांगितलेली आहे. तेव्हा रमाकांतजी गिरिजा देवींच्याकडे आश्चर्य आणि शंकेच्या भावाने पाहत म्हणाले, हो का बेबीजी? तेव्हा अत्यंत विनम्र स्वरात गिरिजा देवी म्हणाले, हा महाराज, मला श्रीजी म्हणाल्या की मला खूप तहान लागलेली आहे. रमाकांतजींचा तरीही विश्वास बसला नाही. कारण ही हुक्का पिणारी, सामान्य संसारी स्त्रीप्रमाणे वेशभूषा करणारी, पुरुषांच्यात बसून गप्पा मारणारी ही बाई, तिच्यावरती श्रीजींचा इतका विश्वास असेल आणि आपलं मनातलं दुःख, आपली अडचण तिला जाऊन सांगण्या इतकं श्रीजी, राधाराणी तिला आपल्या जवळचं मानत असेल, अशी त्यांच्या मनामध्ये शंका आली. पण ते ह्या गोष्टीला अगदीच धुडकावून पण लावू शकत नव्हते. कारण काहीच दिवसांपूर्वी राधारमणजी यांनी तटिया स्थानाचे महंत श्री ललित किशोरीजी यांना जाऊन अशाच एका त्रुटीची तक्रार केलेली होती.
त्यामुळे त्यांना आता काय झालंय ते पाहणं भाग होतं. म्हणून त्याच वेळेला त्यांनी स्नान वगैरे केलं आणि सर्वांना घेऊन मंदिरामध्ये प्रवेश केला आणि पाहतात तर खरोखरच श्रीजींच्या जवळ पाण्याचा करुळा ठेवला गेलेला नव्हता. अशा प्रकारे जिथे कुठे ह्या आपल्या भक्तिमती गोपीबद्दल शंका कुणाला येत असेल, तिथे-तिथे हे लीला चमत्कार करून दाखवत असत. त्यांच्याबद्दल कुणाचाही कुठलाही अपराध हे श्रीकृष्ण सहन करत नसत. आता एकदा पुढे असं झालं, की त्यावेळेला या गिरिजादेवी आपण ऐकलंय, की श्री नीलमणी गोस्वामी यांच्या एका घरामध्ये माडीवरती राहत होत्या. दुसऱ्या घरामध्ये श्री नीलमणी गोस्वामी राहत होते. दोन्ही घरं साधारण थोडी जवळच होती आणि राधारमणजीच्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला होती. श्री नीलमणी गोस्वामींच्या मनात असं आलं, की फारच थोड्या भाड्यावरती ह्या गिरिजादेवी आपल्या ह्या घरात राहतायत. तर आता काहीतरी कारण काढून त्यांना आपण आपलं घर सोडायला सांगू आणि ते घर दुसऱ्या कुणाला तरी जास्त भाड्याने आपण देऊ. राधारमणजींना ही काही गोष्ट आवडलेली दिसली नाही. त्यांनी एक रचना केली, एक लीला रचली आणि एक दिवस काही थोड्या वेळासाठी त्यांना स्वतःलाच आपल्या घरातून खूप वेळ सपरिवार बाहेर उभं राहावं लागलं. असं झालं, की ज्या दिवशी त्यांच्या मनात हे आलं होतं, त्याच दिवशी घरातल्या सगळ्या लोकांना घेऊन त्यांना काही कार्यक्रमासाठी बाहेर जावं लागलं होतं. बाहेर जाताना अर्थातच घराला त्यांनी कुलूप लावलेलं होतं. तो सगळा कार्यक्रम आटोपून ते परत आले. नेहमीचंच कुलूप, नेहमीचीच किल्ली. नेहमीप्रमाणे त्यांनी किल्ली काढून कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला. कितीतरी वेळ ते प्रयत्न करत होते, पण कुलूप काही उघडेना. कुलूप अक्षरशः टसकमच झालं नाही. बाकीच्या लोकांनीही ती किल्ली घेऊन ते कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला आणि खूप वेळा त्यांना विचारलं, की "नक्की हीच किल्ली आहे ना?" प्रत्येक वेळेला नीलमणी गोस्वामी हेच सांगत होते, की "अहो रोजच कुलूप घालतो, हीच किल्ली आहे." हा सगळा प्रकार खूप वेळ चाललेला होता आणि घरातल्या लहान-थोर सगळ्यांनाच खूप वेळ ताट करत बाहेर उभं राहावं लागलं होतं. करता-करता गल्लीतले बरेच लोक तिथे जमा झाले. त्यामध्ये गिरिजा देवी ज्या घरामध्ये राहत होत्या वरती भाड्याने, तिथेच खाली एका छोट्याशा खोलीमध्ये रामपूरची एक भक्त महिला राहत होती. राधारमणजींच्या इच्छेमुळे त्यांच्या मनात अशी प्रेरणा निर्माण झाली, की ह्या नीलमणीजी गोसावी यांच्याकडून गिरिजा देवींच्या प्रती काहीतरी अपराध झालेला आहे. त्यामुळे हे नीलमणीजी जर गिरिजा देवींना जाऊन ते कुलूप उघडा अशी प्रार्थना करतील, तर ते कुलूप उघडू शकतं. हे त्यांनी विचार लगेच नीलमणीजींना बोलून दाखवले. नीलमणीजी आता मनात विचार करू लागले, की ह्या बाई म्हणजे जे म्हणतायत ते तर खरंच आहे, की आजच माझ्या मनात या गिरिजा देवींना घर सोडून जा असं सांगायची गोष्ट आलेली होती. हा माझा त्यांच्याप्रती अपराधच झालेला आहे आणि हा अपराध म्हणजे हे माझं करणं राधाराणीला आवडलेलं नाही आणि त्याची शिक्षा म्हणूनच श्रीजीने मला आपल्या सपरिवार घराबाहेर मलाच घराबाहेर काढलेलं आहे. कारण मी त्यांच्या आवडत्या भक्ता अशा श्री गिरिजा देवींना घरातून बाहेर काढायची गोष्ट विचार करीत होतो. मनातल्या मनात त्यांनी गिरिजा देवींच्या बरोबर आपण केलेला अपराध कबूल केला. तसंच श्रीजीची क्षमाही मागितली आणि तिला प्रार्थना केली. मग ते गिरिजा देवींच्याकडे गेले आणि अत्यंत विनयाने संपूर्ण गोष्ट सांगून त्यांना प्रार्थना केली, की तुम्ही एकदा ते कुलूप काढून बघा. अर्थात त्यांना काही हे भाड्याचं वगैरे ते काही विचार बोलले नव्हते ते. त्यामुळं गिरिजा देवींना काही कळेच ना. त्या हसून म्हणाल्या, की "तुम्ही सगळे गल्लीतले सुद्धा पुरुष लोकसुद्धा जर त्या कुलूप काढायच्या प्रयत्नात हारलाय, ते निघत नाहीये, तर माझ्या हातून कसं काय ते निघेल? तरीसुद्धा आग्रहाने एकदा तुम्ही काढून बघा," असं गोस्वामीजी म्हणाले. त्यांच्या विनंतीवरून गिरिजा देवी तिथे गेल्या. त्यांनी किल्ली घेतली
आणि कुलपाला ती किल्ली लावताच अगदी सहजपणे पटकन ते कुलूप निघालं. आता गिरिजा देवींना स्वतःला सुद्धा अतिशय आश्चर्य वाटलं आणि त्या मनातल्या मनात समजून गेल्या की ही सुद्धा राधारमणजींची काहीतरी एक लीला आहे. कधी कधी गिरिजा देवींना श्री राधारमणचा सहवास किंवा त्याची जवळीक अशा प्रकारे अनुभवायला मिळे की त्यांच्या वस्त्रावरती किंवा आसपास असं काहीतरी एक चिन्ह राहत असे. असं काही झालं की गिरिजा देवी ते कुणालाही कळणार नाही ह्याची काळजी घेत असत. एकदा त्यांच्या साडीला अत्यंत दिव्य गंध येऊ लागला आणि ती साडी दुसऱ्या दिवशी धुतल्यावरती सुद्धा त्याचा तो गंध गेला नाही. आणि आपल्या ध्यानाच्या अर्धबाह्य अशा अवस्थेमध्ये तीच साडी नेमकी नेसून त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेल्या. त्या तिथे आल्याबरोबर तो अत्यंत दिव्य सुगंध सगळ्यांनाच आला. अर्थात तिथे असलेल्या गोस्वामींना पण आला आणि त्यांनी या त्यांच्यावरती अशा ताशेरा मारण्याच्या स्वरामध्ये म्हटलं, "वा माताजी, वृद्धापकाळात सुद्धा इतकं इतकं महागडं, इतकं सुंदर अत्तर वापरता काय तुम्ही?" आता गिरिजा देवी काय बोलणार? त्या बिचाऱ्या लाजून चुप राहिल्या. अशा प्रकारच्या घटना त्यांच्याबरोबर झाल्या, की त्यांच्या मनात यायचं, की मी जितकं हे सगळं लपवायचा प्रयत्न करते, तितकं हे राधारमण त्याला प्रसिद्धी द्यायचा प्रयत्न करत आहेत. आणि मग त्या आपल्या ह्या राधारमण बरोबर ह्या श्रीकृष्णाबरोबर अ, भांडत असत आणि त्याला तक्रार करत असत, त्याच्यावरती रुसत असत. श्री गिरिजा देवींची अवस्था हळूहळू इतकी भक्तिमती होऊ लागली, की त्या चार चौघांच्यात बसलेल्या असल्या, त्यांचे डोळे उघडे असले, तरी सुद्धा त्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये जात. मग त्यांना कुणी काही बोललं, म्हणजे त्यांच्याशी कुणी काही बोललं, तर ते त्यांना ऐकायलाही जात नसे आणि खूपच जोराने त्यांना मग ते त्यांच्याशी बोलावं लागे. कधी-कधी त्या आपला दरवाजा बंद करून आतमध्ये ध्यानाला बसलेल्या असत. त्यावेळेला बाहेरच्या लोकांना त्या कुणाशी तरी बोलतायत असं 2 आवाज ऐकायला येत असत. कधी-कधी श्रीकृष्णाच्या पैंजणांचा सुंदर आवाज लोकांना बाहेर ऐकायला येत असे. कधी-कधी त्यांच्या खोलीतून इतका दिव्य सुगंध बाहेर पडत असे, की त्याने सगळं घर भरून जात असे. गिरिजा देवी यांच्यावरती वृंदावनातील एका विशिष्ट महात्मांची विशेष कृपा होती आणि त्यांचा सत्संग करावा आणि त्यांच्याकडून आपल्या भक्तीबद्दल, साधनेबद्दल मार्गदर्शन घ्यावं असा दिव्य संदेश त्यांना मिळालेला होता. त्यांच्याबद्दल गिरिजा देवींच्या मनामध्ये गुरुभाव होता. पण असं जरी असलं, तरी त्यांच्या मनामध्ये एक द्वंद्व चालत असे. कारण त्यांनी आपल्या कुलगुरूंकडून दीक्षा घेतलेली होती, मंत्र घेतलेला होता आणि त्याचाच त्या जप करत असत. त्यामुळे एकदा एक आपण जर स्वीकार केलाय, म्हणजे गुरु उपदेश घेतलाय, गुरु मानलंय एकाला, तर आता दुसऱ्यांना परत गुरु कसं मानावं, याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये उलट-सुलट विचार येत असत. ह्याच्याशी झुंजत असतानाच एकदा असं झालं, की त्यांच्या बरोबरचे जे भक्त आणि त्या हे एकदा मंडलेश्वरला गेलेले होते. मंडलेश्वरच्या जवळच्याच एका गावामध्ये त्या गुरुदेवांचं, ज्यांना ह्या मानत होत्या, त्यांचं कीर्तन होणार होतं. कीर्तनाला जाण्यापूर्वी आता गिरिजा देवींनी मनामध्ये संकल्प केला, की जर ह्या विशिष्ट संतांमध्ये, महात्म्यांमध्ये आणि माझ्या कुलगुरूंमध्ये जर काही भेद नसेल, तर आणि यांना मी पूर्णपणे गुरु मानून त्यांच्याकडून उपदेश घेणं, त्यांच्याकडे जाणं, हे जर काही चुकीचं नसेल, तर आज माझे कुलगुरू जे काय कीर्तन करत होते, जमिरामधले दीक्षागुरू, तेच कीर्तन ह्यांनी करावं. आणि तिथे गेल्याबरोबर खरोखरीच त्या महात्म्यांनी भज गोविंदम, भज गोविंदम, भज मूढमते हे संकीर्तन चालू केलं. जे
गिरिजा देवींचे जमिरामधले दीक्षागुरू करत असत. तेच कीर्तन ऐकल्यानंतर गिरिजा देवींच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्यांच्या मनातले अष्टसात्विक भाव जागे झाले. वाहू लागले डोळे प्रेमाने आणि आता त्यांना प्रश्नच राहिला नाही. त्यांनी त्या महात्म्यांना गुरुरूपामध्ये पूर्ण स्वीकार केलं आणि आपल्या भजन साधनेसंबंधीची सर्व शंका, कुशंका काय जे असेल त्या तेव्हापासून त्यांना विचारू लागल्या. ह्याच सद्गुरूंच्या जवळ त्यांनी आपल्याला कळलेले आपले पाठीमागचे 18 जन्म सांगितलेले होते आणि ते 18 जन्मांची कथा ग्रथित केलेली एका ठिकाणी आहे. फक्त या पुस्तकात विस्तार भयास्तव ती दिलेली नाही, त्यामुळे ती आपल्याला कळू शकणार नाही. आणि त्यांच्या बोलण्याच्या अनुसार हा जन्म त्यांचा शेवटचा होता आणि ह्या जन्मानंतर त्यांना मुक्ती मिळणार होती. अशा प्रकारे या वृंदावनामध्ये अ, यांचे दिवस अगदी उत्तम प्रकारे चाललेले होते. एकदा गिरिजाजी रमणरेती या भागात श्री गौरांगदास बाबाजी महाराज यांच्या दर्शनासाठी गेल्या. गौरांगदास बाबाजी तिथे रमणरेतीवरती बसलेले होते आणि भक्तजन त्यांच्या भोवतीने बसलेले होते. भगवत चर्चा चाललेली होती. गिरिजाजी त्यांच्या दर्शनासाठी गेल्या आणि त्यांचं दर्शन घेऊन तिथेच बाजूला थोड्या वेळ बसल्या. त्यांचं थोड्या वेळ बसल्यानंतर त्यांचं परत दर्शन घेऊन त्या तिथून निघून गेल्या. गिरिजादेवी गेल्याबरोबर बाबा उठले आणि त्यांनी जिथे गिरिजादेवी बसलेल्या होत्या तिथली रेती, तिथली रज घेऊन आपल्या माथ्याला लावली. त्यांना असं करताना पाहून एका भक्ताने विचारलं, की "बाबा, आपण असं का केलं?" तेव्हा बाबांनी जे उत्तर दिलं, त्याच्यातून गिरिजादेवींचं स्वरूप तिथे सगळ्यांना कळलं. ते म्हणाले, की "मी तेच केलं, जे श्री उद्धव, ब्रह्मर्षी नारद, परमपिता ब्रह्मा वगैरे करत आलेले आहेत आणि जे स्वतः श्रीकृष्णानेही केलेलं आहे. ह्या गिरिजादेवी कुणी साधारण स्त्री नाहीत, तर त्या प्रत्यक्ष गोपी आहेत." यावरून गिरिजादेवींचं स्वरूप आपल्या लक्षात येतं. काही दिवसानंतर श्री मृत्युंजय प्रसाद सिंह म्हणजेच गिरिजादेवींचे पती यांचा स्वर्गवास झाला. आता गिरिजादेवींना जमिरा येथे जावंच लागलं. तिथलं जमीनदारीचं कार्य पाहण्यासाठी तिथं आता कुणीच नव्हतं. त्यामुळं नाईलाजानी त्यांना तिथं राहावं लागलं. जमीनदारीची देखभाल तर त्या अगदी नाममात्र करत असत. 1-2 तास त्याच्यासाठी देऊन बाकीचा सगळा कारभार ते आपल्या कर्मचाऱ्यांवर सोडत आणि बाकी सगळा त्यांचा वेळ हा वृंदावन इथे जसा जात असे, तसाच राधारमणजीची सेवा, पूजा, नामजप आणि स्मरण, ध्यान ह्याच्यामध्ये जात असे. पण वृंदावनातून बाहेर पडून जमिरामध्ये राहणं हे त्यांना अगदी शिक्षेसारखं होतं. वृंदावनासाठी आणि श्रीकृष्णाच्या स्पर्शासाठी त्यांचं मन माशासारखं तळमळू लागलं. म्हणून आता त्यांनी राधारमणजींना प्रार्थना केली, की "आता हे आयुष्य बास झालं. मला आता तुमच्या नित्यधामामध्ये घेऊन चला, जिथून मला पुन्हा या दुनियेमध्ये आता कधीच यावं लागणार नाही." आणि अशी ही प्रार्थना जणू काय राधारमणजींनी ऐकली. त्याच सुमारास जमिरामध्ये एक महात्मा आले आणि त्यांना एक खूप मोठा यज्ञ करायचा होता. गिरिजा देवींनी त्याचा सगळा भार स्वतःवरती घेतला. यज्ञ सुरू झाला. 2 महिने एक विराट यज्ञ चालू होता. म्हणजे ते एक सत्र होतं. जमिरामध्ये असा यज्ञ पहिल्यांदा कधी झाला नव्हता आणि नंतरही कधी झाला नाही. सर्व जमिरा एका अपूर्व आनंदाने ओतप्रोत भरून गेलेलं होतं. त्यामध्ये आपली बरीचशी संपत्ती गिरिजा देवीनी खर्च केली आणि यज्ञाची पूर्णाहुती झाली आणि दुसऱ्याच दिवशी अगदी पूर्ण स्वस्थावस्थेमध्ये गिरिजा देवींनी आपलं हे पार्थिव शरीर सोडलं आणि श्रीकृष्णाचा हात धरून त्या नित्यधामाला निघून गेल्या. हरी ओम.